संबुद्धस्स. लाडे मॅडम, रेखा मॅडम, शिंगाळे मॅडम आणि सर्व प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचे सर्व सहकारी, तुम्हाला सर्वांना नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे बुद्ध धातू, त्यापैकी केस आणि लोम हे धातू आहेत आणि त्या संदर्भातील जी माहिती आहे ती आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे. तुम्ही चैत्य पूजा करत असताना नेहमी असं म्हणत असता, सभ्येपी बुद्धं दसबल तनुजं केस लोमाधी धातू वंदे. म्हणजे काय की सर्वच ठिकाणी दसबल तनुजंग म्हणजे बुद्धांच्या सम्यक संबुद्धांच्या शरीरातून तनुजंग केस लोमाधी धातू वंदे, म्हणजे त्यांच्या शरीरातून उत्पन्न जे काही डोक्यावरचे केस आहेत, लोमाधी धातू म्हणजे शरीरावरचे केस, त्यांना आपण वंदन करतो असं आपण प्रार्थनेत नेहमी बोलत असतो. परंतु हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं बुद्धांचे केस आणि लोम धातू या समस्त पृथ्वीवर आणि चक्रवालांमध्ये स्थापित झालेले आहेत, त्या संदर्भात मात्र आपल्याला फारशी कल्पना नसते. आणि बहुतांश असं मी पाहिलं की अशा विषयांवर फारसं काही बोललं जात नाही आणि आपण ती गाथा नेहमी म्हणत असतो. तर आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे की बुद्धांचे केस लोम धातू वंदे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीनं बुद्धांच्या या केस आणि लोम धातू स्थापित झाल्या बुद्धांच्या हयातीमध्येच, त्याविषयी आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, चर्चा करणार आहे. तर जसं तुम्हाला सर्वांना माहित आहे की बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धांचं महापरिनिर्वाण होते 45 वर्षानंतर, आणि बुद्धांनी ज्या बाबींचा उपयोग केला त्यावरही स्तूप बांधण्यात आले. त्याला पारिभौगिक स्तूप असं म्हणतात. आणि स्तूपाचा विचार करता आपल्याला एकंदरीत 4 प्रकारचे स्तूप दिसून येतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवत आहे, एक दीक्षाभूमीचा स्तूप आहे आणि बाजूला मी सारनाथचा स्तूप, असे दोन्ही स्तूप, एक आधुनिक आणि एक पुरातन, हे दोन्ही स्तूप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न यासाठी करतो आहे की स्तूप म्हणजे नेमकं काय, वेगवेगळे स्तूपांचे प्रकार कसे असतात आणि त्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय आहे, याचाही आपण आज विचार करूया. तर सुरुवातीला शारीरिक स्तूप. शारीरिक म्हणजे बुद्धांचे शरीरावशेष जिथे आहेत असे ते स्तूप, त्याला शारीरिक स्तूप असं म्हणलं जातं. आजच्या आधुनिक कालावधीमध्ये आपण दीक्षाभूमीचा स्तूप पाहतो आणि या दीक्षाभूमीच्या स्तूपामध्ये बोधिसत्व बाबासाहेबांचे धातू म्हणजे त्यांच्या अस्थी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, जे आम्हाला सर्वांना, बहुतेकांना, सर्वांनाच माहीत आहे. तर अशाच पद्धतीनं बुद्धांच्या धातू अशा प्रकारच्या स्तूपांमध्ये ठेवण्यात येतात, त्याला म्हणतात शारीरिक स्तूप. त्याच्यामध्ये केस असतील, नख असतील, शरीराचे भाग असतील, वेगवेगळे धातू रूपात, तर त्याला शारीरिक स्तूप असं म्हटलं जातं. आता शारीरिक स्तूप, तुम्ही जर वैशालीला भेट दिलं तर तुम्हाला तिथं वैशालीचा एक स्तूप दिसतो की जिथून बुद्धांच्या धातू काढण्यात आला, तो स्तूप आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पारिभौगिक स्तूप. पारिभौगिक स्तूप म्हणजे जिथे बुद्धांनी वापरलेल्या वस्तू असतात, म्हणजे जसं त्यांचे भिक्षापात्र असेल, त्यांचे कपडे असतील, त्यांच्या पायाचे ठसे असतील, त्याच्यावर, किंवा जिथे बुद्धांनी त्यांचे काही भिक्षापात्राचे काही भाग नंतरच्या कालावधीमध्ये ते ठेवण्यात आले, तर त्याला आपण पारिभौगिक स्तूप असं म्हणतो. त्याच्यानंतर येतात उद्देशिक स्तूप. आणि उद्देशिक स्तूप म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी बुद्धांच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण घटना, की जसं लुंबिनी,
तेथील तुम्हाला स्तूप दिसतो. बुद्धगयेतील महाविहार तुम्हाला दिसतं. त्याच्यानंतर जिथे बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तिथे तुम्हाला हा चित्रामध्ये दिसणारा धम्मेक स्तूप दिसतो. इथे बुद्धांचे धातू नाहीत, परंतु या ठिकाणी ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या, त्या घटनांचं स्मृती जतन करण्याचं कार्य या स्तूपांद्वारे होते आणि ती एक आठवण आहे, की याच ठिकाणी बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन या महानतम अशा सुत्तांचा तिथे पंचवग्गी भिक्खूंना उपदेश केला होता. त्याची स्मृती म्हणून तुम्हाला चित्रामध्ये समोर जो दिसतो आहे मोठा स्तूप, तो तुम्हाला उद्देशिक स्तूप आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर खाली छोटे-छोटे हे जे स्तूप आहेत, याला ओटीव स्तूप म्हणतात. ओटीव स्तूप म्हणजे काय, की भिक्षूंच्या स्मरणार्थ तुम्हाला दिसतंय का चित्रामध्ये? हो सर. हे जे छोटे-छोटे जे स्तूप दिसतात ना तुम्हाला, हा दिसत आहे सर. हे छोटे-छोटे स्तूप म्हणजे ओटीव स्तूप म्हणतो. म्हणजे कुणाच्या तरी स्मरणात भिक्खू असतील, ज्येष्ठ भिक्खू त्यांच्या स्मरणात वगैरे उभारण्यात येतात. तर त्यांना ओटीव स्तूप म्हणतात. तिथे धातू वगैरे नसतात. परंतु कुणाच्या तरी स्मरणात बांधण्यात आलेले जे स्तूप असतात त्याला ओटीव स्तूप असं म्हणतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला 4 प्रकारचे स्तूप सर्वसाधारणतः सर्वदूर भारतभर आपल्याला दिसून येतात. भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे स्तूप दिसून येतात. त्याच्यानंतर आता जो आपला आजचा जो विषय आहे, तो आहे बुद्धांचे केस लोम धातून यावर उभारण्यात आलेले जे स्तूप आहेत, त्याला आपण म्हणतो शारीरिक स्तूप. या शारीरिक स्तूपाची आता आपण माहिती घेऊया किंवा केस आणि लोम धातू याविषयी आपण माहिती घेऊया. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय? चित्र दिसतंय की नाही? हो सर, दिसते. हा, दिसतंय. चित्रामध्ये काय दिसतंय? बुद्धांचे केस धातू आहेत. दिसलेत? हो सर. बुद्धांचे केस धातू हे बघा. हे कमळाचं फूल म्हणजे पत्र्या म्हणजे सोन्याचं करंडक आहे आणि त्याच्यामध्ये हे बुद्धांचे धातू या ठिकाणी ठेवलेले आहेत. ठीक आहे. आणि हे धातू तुम्हाला श्रीलंकेमध्ये पाहायला मिळतात. मी तिथे नाव पण लिहून ठेवलं. बोविन वेट विहार टेम्पल इथे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि हे श्रीलंकेमध्ये आज आपल्याला अस्तित्वात आहेत असं दिसतं. कुणीही जाऊन भेट देऊ शकतात आणि ते पाहू शकतात. ठीक आहे. तर केस धातू, केस आणि नख यावर सुद्धा स्तूप उभारण्यात आलेले आहेत. आणि ह्युएन जेव्हा भारतात आला तर तेव्हा त्यांनी जवळपास 20 प्रकारच्या स्तूपांना त्यांनी भेट दिली असं त्यांनी त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवले आणि त्या नोंदी आजही आपण वाचू शकतो. तर साऊथ ईस्ट एशियाची एक ट्रॅडिशन आहे. त्या ट्रॅडिशन अनुसार 80,000 बुद्धांच्या शरीरावरील केस आणि 90,000 डोक्यावरचे केस हे देव लोकांनी चक्रवालांमध्ये स्थापित केले. तुम्ही पठण करताय, रेखा मॅडम पठण करतात. समंता चक्रवालेसु म्हणताय. तर ह्या भूमीवरच नव्हे तर अनेक चक्रवाल जिथे अ, ज्याला म्हणू की देवता वगैरे राहतात, अनेक ठिकाणी असे जिथे जीवन आहे, अशा सर्व ठिकाणी देवता लोकांनी बुद्धांच्या या केस धातू स्थापित केलेल्या आहेत, केस आणि लोम धातू. आणि असंही दिसतं की बुद्धांच्या जीवनामध्येच म्हणजे बुद्ध जिवंत असतानाच त्यांच्या केसावर आणि नखांवर स्तूप उभारण्यात आलेत. जसं आपल्याला काही संदर्भ असे मिळतात की कस्सप बुद्ध, विपस्सी बुद्ध यांच्या म्हणजे धातूंवर स्तूप पूर्वीच्या काळी उभारण्यात आले होते. आणि दुसरे काही संदर्भ असे मिळतात की बिंबिसार राजा जो तुम्हाला माहित आहे, बिंबिसार राजा माहित आहे की नाही सगळ्यांना? हो सर. नक्की ना? राजगृह
मग राजगृहामध्ये बिंबिसार राजाचं वास्तव्य आपल्याला दिसून येतं. तर बिंबिसार राजाच्या हो तर बिंबिसार राजाच्या जनानखान्यामध्ये स्त्रिया असायच्या. तुम्हाला चित्रामध्ये दिसत असतील, एका बाजूला सर्व स्त्रिया बसलेल्या आहेत आणि हा बिंबिसार राजा आहे. इथे बुद्ध बसलेले आहेत आणि ह्या सर्व स्त्रिया आहेत, इकडे सर्व पुरुष आहेत आणि हे बुद्धांना वंदन करत आहेत. तर अशी आणि हे शिल्पांकित केलेले आहेत हे सर्व बाबी. आजही आपल्याला या शिल्पांमध्ये ह्या पाहता येतात, की बिंबिसार राजा बुद्धांचा एक निस्सीम असा अनुयायी होता. बुद्धांवर त्याचं अतिशय प्रेम होतं आणि बिंबिसार राजा स्वतःपन्न झालेला होता. तर तो बुद्धांना भेटीसाठी जेव्हा जात असे, तर त्याच्या त्या जनानखान्यामधल्या सर्व स्त्रियांना सुद्धा तो घेऊन जात असे आणि ह्या सर्व भेटी दिवसा होत असत. परंतु कधी-कधी असं व्हायचं, की बुद्धाची आठवण आली, आता बुद्धाला भेटायला कुठं जायचं? हा प्रश्न बऱ्याचशा स्त्रियांना पडत असे. तेव्हा त्या स्त्रियांनी राजाला विनंती केली, की बुद्धांचं दर्शन व्हावं, बुद्धांच्या वंदन करता यावं बुद्धांना. म्हणून त्यांनी राजाने विनंती केली, की बुद्धांचे केस आणि नख यावर स्तूप उभारण्यात यावे, ज्यामुळं स्त्रियांना पाहिजे तेव्हा फुलं, सुगंधी द्रव्य किंवा पूजा साहित्य जसं काय म्हणूया, की पताका, चिन्ह, प्रतीक, सुगंधी द्रव्य यांनी माला, गंध, विलेपन यांनी पूजा करता यावी म्हणून राजाला त्यांनी विनंती केली होती, की आपण बुद्धांकडून त्यांच्या केस धातू आणि नख ते धातू म्हणून आपण बुद्धांकडून प्राप्त कराव्यात आणि त्यावर एक स्तूप उभारून राजगृहामध्ये अशी स्थापना करावी, की जेणेकरून स्त्रियांना बुद्धांची नित्य वंदना करता येईल. तर बिंबिसार राजानं नंतर बुद्धांना विनंती केली आणि बुद्धांनी काही केस आणि नख दिली. त्यावर बिंबिसार राजाने ते स्थापित केल्याची माहिती आपल्याला प्राप्त होते. आता आणखी काही माहिती आपल्याला प्राप्त होते, की जसं मी सांगितलं, की हा जो बिंबिसार राजा होता, हा निस्सीम अनुयायी होता. बुद्धांवर त्याची फार मोठी श्रद्धा होती आणि या संदर्भात अ, बाबासाहेब काय लिहितात? कारण काही बाबासाहेब लिहिल्याशिवाय, सांगितल्याशिवाय श्रद्धाबल उत्पन्न होत नाही, असा माझा अनुभव आहे. तेव्हा मी बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील काही संदर्भ मी तुमच्यापुढे मांडतोय. तर द्वितीय खंड भाग 3 मध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब असं मांडतात, राजा बिंबिसाराची दीक्षा या अनुषंगाने. तर राजा बिंबिसार असं म्हणतो, की भगवान, जेव्हा मी राजपुत्र होतो, तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार आला होता, की माझा राज्याभिषेक झाला तर काय बहर येईल आणि ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. आज मी राजा आहे. दुसरी माझी अशी इच्छा होती, की एखादा अरहंत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती बरे होईल. ती पण इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. तिसरी इच्छा होती, की भगवंताची सेवा करणं मला शक्य झालं असते तर तर तीही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे, असं बिंबिसार म्हणतो. चौथी त्याची इच्छा होती, की भगवंतानी मला आपला धम्म शिकवावा आणि तीही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. आणि पाचवी इच्छा होती, की भगवंताचा धम्म मला कळावा. तर तीही इच्छा पूर्ण झालेली आहे. असे संदर्भ बुद्ध आणि त्याचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथामध्ये राजा बिंबिसाराची दीक्षा या शीर्षकाखाली आपल्याला बिंबिसार दिसून येतो. तर आपण बिंबिसारा संदर्भात पाली साहित्यात खूप माहिती आहे, की भगवान बुद्धांना सर्वप्रथम जे दान मिळालं विहाराचं, पहिलं विहार जे कोणी दान केलं असेल तर ते होते राजे बिंबिसार आणि वेळूवनाचं दान हे त्यांनी भिक्खू संघाला दान केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा राजा बिंबिसार
बुद्धांचा एक असीम अनुयायी म्हणून आपल्याला पाली साहित्यात दिसतो. त्यानंतर मी तुम्हाला थोडं पुढे घेऊन जातो, की हे तपस्सू आणि भल्लिक आहेत. निदान कथेमध्ये याचे बरेचसे संदर्भ मिळतात, की कशा पद्धतीनं बुद्ध बुद्धत्व प्राप्तीनंतर 7 आठवडे हे बुद्धगयेच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते आणि त्याच्यानंतर 8व्या आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा ते एका वृक्षाखाली बसले होते, रजायतन वृक्षाखाली, तेव्हा तपस्सू आणि भल्लिक हे 2 बर्माचे व्यापारी होते, जे 500 गाड्यांमध्ये बर्मामधून त्यांनी सामान भारतामध्ये विकण्यासाठी आणलेलं होतं. त्यांच्या गाड्या तुम्हाला चित्रामध्ये दिसत असतील, की त्यांच्या गाड्या ह्या बाजूला अशा उभ्या आहेत आणि हे तपस्सू आणि भल्लिक इथे बुद्धांना पहिलं भोजन देत आहेत. याची कथा आपल्याला अशा पद्धतीनं मिळते, की तपस्सू आणि भल्लिक हे व्यापारासाठी भारतामध्ये आलेले होते आणि ते बुद्धगयेच्या परिसरामध्ये होते. तेव्हा त्यांच्या पूर्वजन्मीच्या आईने, ती आता देवता झाली होती आणि त्या परिसरात होती, तिने या तपस्सू आणि भल्लिक यांना सांगितलं, की नुकतेच बुद्धत्व प्राप्त सम्यक संबुद्ध हे झाडाखाली बसलेले आहेत. तुम्ही त्यांना भोजन द्या आणि जे तुमच्यासाठी दीर्घकाळासाठी पुण्याचं कार्य असेल. कारण काय, की सुजातानं खीर दिल्यानंतर बुद्धाने ती खीर ग्रहण केली होती आणि त्यांच्याकडे असलेलं जे पात्र होतं, भिक्षापात्र, ते निरंजना नदीमध्ये सोडून दिलं होतं, असा सम्यक संकल्प करून, की जर त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती होणार असेल, तर हे भिक्षापात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जावं आणि जर त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती होणार नसेल, तर ते खालच्या दिशेने जावं. हा संदर्भ बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये तुम्हाला प्राप्त होतो. तर होतं असं, की बुद्धांकडे बुद्धत्व प्राप्तीनंतर भिक्षापात्र नव्हतं आणि हे तपस्सू आणि भल्लिक हे बुद्धांना आता भोजन देण्याच्या प्रयत्न करत आहेत आणि ते जेव्हा भात आणि मधु मिश्रित लाडू, भात आणि मधु म्हणजे शहद आणि भात म्हणजे तांदूळ. कारण बर्मामध्ये तांदूळ जास्त होतो आणि त्याचे ते लाडू बनवून अ, जवळ ठेवत असत. कारण प्रवासामध्ये ते भोजन किंवा आहार म्हणून ते घेत असत आणि ते त्यांच्याकडे होते आणि तेव्हा त्यांनी बुद्धांना देण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडे भिक्षापात्र नव्हतं. तुम्ही पाहाल, की बुद्धांच्या हातामध्ये भिक्षापात्र नाहीये. तर त्यावेळेस बुद्धांच्या चित्तातील काय सुरू आहे त्यांच्या चित्तामध्ये, हे चतुर महाराज एका देवता जाणतात आणि चतुर महाराज एका चारही दिशांच्या ज्या देवता असतात, त्या भिक्षापात्र घेऊन बुद्धांजवळ येतात आणि म्हणतात, की हे भिक्षापात्र घ्या. आणि मग बुद्ध ते चारही भिक्षापात्र घेऊन ते एकावर एक ठेवून मग त्याच्यामध्ये बुद्ध भिक्षा ग्रहण करतात. कारण काय, की बुद्ध हातामध्ये कधी भिक्षा ग्रहण करत नाही. भिक्षापात्रामध्येच ते ग्रहण करतात. आणि ते भिक्षापात्रामध्ये त्यांनी भोजन ग्रहण केल्यानंतर बुद्धांनी या तपस्सू आणि भल्लिक यांना थोडासा धम्मोपदेश केला. आणि हे तपस्सू आणि भल्लिक हे पहिले उपासक होते बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धांचे किंवा या मनुष्य लोकांमध्ये, की ज्यांनी 2 शरणांनी ते शरण गेले. म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि, कारण का, की ते आता सम्यक संबुद्ध आहेत म्हणून हे म्हणाले, की बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धांना धम्म प्राप्त झालेला होता. त्यांनी थोडासा का होईना धम्म या दोघांनाही दिलेला होता. त्याच्यामुळे तर धम्मं शरणं गच्छामि, 2 शरणांनी हे बुद्धांना शरण गेलेले होते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की संघ त्यावेळेस अस्तित्वात आलेला नव्हता. बुद्धांनी पंचवग्य भिक्खूंना अजूनही धम्मोपदेशना केलेली नव्हती.
कारण काय की ते बुद्धगयेमध्येच होते बुद्धत्व प्राप्तीनंतर, म्हणून संगं शरणं गच्छामी असं ते म्हणाले नाहीत. तर तपस्सू आणि भल्लिक यांची अशी इच्छा होती की ही जी अद्वितीय अशी जी भेट झालेली आहे त्या भेटीची काहीतरी आठवण त्यांच्याकडे असावी. तेव्हा बुद्धांनी त्यांना 8 केस डोक्यावरचे काढून त्यांना दिले. ते त्यांनी सोन्याच्या पेटीमध्ये ग्रहण केले आणि असं म्हणतात की त्यांनी त्याच्यावर म्हणजे त्यांच्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्याच्यावर एक उत्सव साजरा केला आणि असं सांगण्यात येते की त्याच्यातून निळा प्रकाश बाहेर पडायचा. तर ह्युएन सॅंग यांनी त्याच्या डायरीमध्ये पण असं नोंद केलेली आहे की तपस्सू आणि भल्लिक यांनी बुद्धांच्या केस धातू ज्या ग्रहण केल्या त्याच्यावर स्तूप उभारला आणि स्तूप कसा उभारावा याचे निर्देश सुद्धा बुद्धांनी दिलेले होते, असं ह्युएन सॅंग ची डायरी आपल्याला सांगते. तर बुद्धांनी निर्देश असे दिले होते की चिवर जे असतात त्याच्या आपण चौकोनी घड्या करतो, त्या घड्या एकावर एक ठेवायच्या आणि त्याच्यावर उलटं भिक्षापात्र ठेवायचं आणि स्तूप उभारावा. अशा पद्धतीनं स्तूपाची निर्मिती करावी असे निर्देश बुद्धांनी तपस्सू आणि भल्लिकाला दिले, अशी माहिती आपल्याला मिळते. थोडक्यात काय तर परंपरा जी आहे बुद्धिस्ट परंपरा, त्या परंपरेमध्ये किंवा त्या परंपरेनुसार आपण पाहतो की तपस्सू आणि भल्लिक हे 2 पहिले उपासक आहेत, जे बुद्धास आणि धम्मास शरण गेलेले आहेत. पहिलं अन्न बुद्धत्व प्राप्तीनंतर याच तपस्सू आणि भल्लिक यांनी बुद्धांना दिल्याचं आपल्याला दिसते. थोड्याफार प्रमाणात का होईना बुद्धांनी पहिला धम्मोपदेश या तपस्सू आणि भल्लिक या 2 व्यापाऱ्यांना दिल्याचं दिसतं. आणि धम्मोपदेशानंतर पहिल्यांदाच बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर केस धातू या तपस्सू आणि भल्लिक यांना दिल्याचं दिसते. पहिला स्तूप बुद्ध आपल्या मनुष्य लोकांमध्ये आलेत. बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांचा पहिला स्तूप त्यांच्या आयुष्यातील, दुसऱ्या भाषेत सांगायचं की पृथ्वी तलावरील पहिला स्तूप पृथ्वीवर जो निर्माण करण्यात आला पहिल्यांदा, तो म्हणजे या केस धातूवर उभारण्यात आलेला स्तूप, जो श्वेडेगान पगोडा म्हणून आज जगप्रसिद्ध आहे तो. आणखी एक महत्वाचं की बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिल्यांदा भिक्षापात्र त्यांना प्राप्त झालं. तर अशा काही महत्वपूर्ण घटना या निमित्तानं घडल्यात असं आपल्याला दिसून येतं. आणि याचं वैशिष्ट्य काय? तर ब्राह्मणी परंपरा आपण पाहतो की ब्राह्मणी शास्त्रानुसार केस हे शरीरातून टाकलेली घाण आहे. तर जेव्हा आपण बुद्धिझमचा अभ्यास करतो, बौद्ध साहित्याचा अभ्यास करतो, तर बुद्धाचे केस धातू किती महत्वाचे आहेत हे आपल्याला दिसून येतं. ते महत्वाचेच नाही तर ते पूजनीय आहेत आणि मूल्यवान आहेत असं आपल्याला दिसतं. आणि तपस्सू आणि भल्लिक यांना सुरुवातीला केस स्वीकारताना काही थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं असेल, परंतु बुद्धांनी ते स्वतः दिलेले होते हे सुद्धा स्पष्ट आहे. निदान कथेमध्ये काही संदर्भ आपल्याला मिळतात. तर बुद्धांना का असं वाटले असावे की त्याची पूजा करण्यात यावी आणि बुद्धांनी आपले ते केस धातू दिले? तर आपण पाहतो की तत्पूर्वी मी तुम्हाला हा पगोडा दाखवतो की तपस्सू आणि भल्लिक यांना केस धातू दिल्यानंतर त्यांनी जो पगोडा बर्मामध्ये बांधलाय, श्वेडेगॉन पगोडा म्हणून हा पगोडा फार फेमस आहे बर्माचा. तर या पगोड्यामध्ये बुद्धांचे केस धातू आहेत. ठीक आहे, श्वेडेगॉन पगोडा म्हणून हा प्रसिद्ध आहे, जिथे बुद्धांचे केस धातू आहेत. कुणाला काही शंका नसावी? शंका आहे काही? मी पुढे जातोय आता. ठीक आहे. सर एक विचारू का?
तुमचा या संदर्भात काही प्रश्न आहे तर बोला. याच संदर्भात आहे. हां, बोला. मग तिथे 2 वास्तू दिसतात. म्हणजे एक पगोडा आहे आणि एक त्याच्या आधी जे दिसते इमेज. ते ते तर त्या ते एंट्रन्स आहे. अच्छा, तो एंट्रन्स आहे. हं. तर मग हा त्याच वेळी बांधलेला आहे का तो सध्या डेव्हलप नाही, बांधलेला हे आहे? हा जो पगोडा आहे ना, हा पूर्वी छोटा हां, हां. होता. आता त्याच्यावर हं. पुन्हा त्याला मोठा करण्यात आला आहे. परंतु हा ओरिजिनल हं. तोच आहे. श्वेडेगॉन पगोडा ओ जिथे बुद्धांची केस धातू आहे. ओके, ओके. थँक यू. तर आपल्याला असं दिसतं, की हे केस का महत्वाचे आहेत? आणि हे केस बुद्धाने दिलेत. तर आपण पाहतो, की दीपंकर बुद्धांची जेव्हा भेट होते, दीपंकर बुद्ध आणि सुमेध बोधिसत्व म्हणजे आजचे जे बुद्ध आहेत, ते त्यावेळेस सुमेध नावाचे तपस्वी होते आणि या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, की सुमेध तापस हे चिखलामध्ये लेटलेले आहेत. बुद्ध समोर उभे आहेत. तर बुद्धांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून ते आपले केस सोडून त्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि एक प्रकारे बुद्धांच्या पायाची वंदना आपल्या केसांनी ते एक प्रकारे करते आहेत, असं आपल्याला याच्यातून माहीत होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर बुद्धांची वंदना करत असताना त्यांनी आपले केस मोकळे केले होते. इथे चित्रात ते दिसत नाही. परंतु बुद्धांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून ते तिथे लेटलेले होते आणि त्यांनी केस मोकळे सोडून ते तिथे लेटलेले होते, असा एक संदर्भ आपल्याला मिळतो. थोडक्यात काय, तर या तापस सुमेधाने दीपंकर बुद्धांची आपल्या केसाद्वारे एक प्रकारे वंदनाच केलेली होती. थोडक्यात काय, तर बुद्धिझममध्ये बोधिसत्व कशा पद्धतीनं बुद्धांना वंदन करतो हे सुद्धा आपल्याला दिसतं. त्यानंतर आपल्याला दुसरा असा एक संदर्भ मिळतो. तो संदर्भ असा, की अ, बुद्ध जेव्हा गृहत्याग करतात, कंटक घोड्यावर कंटक घोडा तुम्हाला दिसतो आहे आणि छन्न त्याच्या बाजूला उभा आहे. बुद्ध आपले सर्व अलंकार काढून त्यांच्याकडे देतात आणि गृहत्यागानंतर संन्यस्त वृत्ती धारण करत असताना आता ह्या केसाचं काही काम नाही, म्हणून ते आपल्या स्वतःच्या हाताने केस सांभार म्हणजे केसाचा जो जुडा आहे, ते कापून काढतात आणि ते आपले केस तलवारीने कापतात आणि तो जो जुळा केसचा जो पुंजका आहे तो आकाशामध्ये फेकतात. आणि अशी इच्छा व्यक्त करतात, की जर त्यांना बुद्धत्व प्राप्त होणार असेल, तर तो जुळा काही खाली येणार नाही. आणि बरेचसे संदर्भ आपल्याला पाली साहित्यात असे दिसतात, की जेव्हा बोधिसत्व आपल्या केसाचा जुळा आकाशात फेकतो, तेव्हा देवता लोक, तावतींचे देव लोकातील हे जे केस आहेत, जे आकाशात सिद्धार्थ गौतम फेकतात वर, ते सोन्याच्या पात्रामध्ये तावतींचा देवलोक ते ग्रहण करतात आणि त्याची स्थापना ते तावतींचा देवलोकांमध्ये करतात. त्यावर स्तूप बांधतात, चूडामणी चेतीय स्थापित करतात. तर हे संदर्भ तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी वाचायला मिळतील, की कशा पद्धतीनं बोधिसत्व आपले केस कापतात आणि त्या केसांवर सुद्धा देवता लोक कशा पद्धतीनं त्यांच्या हयातीमध्येच ते त्यावर स्तूप उभारतात. तर आपण असं पाहतो, की बुद्ध धर्मामध्ये आपण हे पाहतो, की बुद्धांचे केस, दात हे केवळ देवतांसाठीच पूजनीय नाहीत आणि ते पूजा करतो आपण, परंतु त्यामध्ये काही अलौकिक अशा शक्ती आहेत आणि बुद्धांच्या शरीरापेक्षा केस हे वेगळे आहेत. कारण बुद्ध हे सर्वसामान्य नाहीत. बोधिसत्वानं गृहत्यागानंतर आपले केस कापले आणि त्यानंतर त्यांचे केस जे होते ते 2 उंगल राहिलेले होते. त्याच्यानंतर त्यांना कधीही केशमुंडन करायची कधीही गरज भासली नाही. तर हे सुद्धा एक 32 लक्षणांपैकी एक आपल्याला जेव्हा आपण बुद्ध मूर्ती पाहतो, तर त्यांच्या केस असे आहेत ना, गुंडळे-गुंडळे झालेले आपल्याला दिसतात. तर अँटिक क्लॉक त्यांचे केस नंतर असे गोलाकार त्यांच्या डोक्यावर होतात आणि हे 32 लक्षणांपैकी एक आपल्याला दिसून येते. तर आपण बुद्धांच्या डोक्यावर केस स्वतः काढून दिल्याचे संदर्भ आपल्याला प्राप्त होतात आणि त्यांच्या हयातीमध्येच स्तूप उभारण्यात आलं, याचे काही संदर्भही आपल्याला प्राप्त होतात. आता श्रीलंकामध्ये आणि इतर देशांमध्ये एक ट्रेडिशन्स आहेत आणि बरचसं साहित्य आहे.
जसं पाली साहित्यामध्ये छ केस धातू वंच श्रीलंकेमध्ये फेमस हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात माहिती मिळते की केस धातूवर अनेक ठिकठिकाणी स्तूप कशा पद्धतीने उभारण्यात आले होते. त्याच्यानंतर एक परंपरा आहे साऊथ ईस्ट एशिया आणि आग्नेय एशियामध्ये परंपरा आहे की तपस्सू आणि भल्लिकास बुद्धाने केस दिले आणि ते दोन्ही व्यापारी हे बर्मा येथील होते आणि त्यांनी त्या केस धातूवर जगप्रसिद्ध अशा स्वेडोगॉन पगोडामध्ये ते केस स्थापित केले आणि आजच्या घडीला हा जो पगोडा आहे हा फार फेमस आहे, सर्वांना माहीत असलेला आहे, जगभर प्रसिद्ध आहे आणि हा रंगून येथे आहे. तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला किंवा इंटरनेटवर तुम्ही शोध घेतला तर तुम्हाला या पगोड्याविषयी बरीचशी माहिती मिळेल की कशा पद्धतीने हा पगोड्याची निर्मिती करण्यात आली वगैरे. तर झालं असं होतं की तपस्सू आणि भल्लिक हे जेव्हा भारतात आले होते त्यावेळेस भारतामध्ये थोडासा दुष्काळ होता अशी माहिती आपल्याला मिळते आणि तपस्सू आणि भल्लिक यांनी त्यावेळेस बर्मामधून तांदूळ आणि इतर खाद्यपदार्थ जसं मध असेल, काकवी असेल, ते घेऊन समुद्र मार्गाने ते भारतात आले होते आणि ते साहित्य त्यांनी बैलगाड्यामध्ये नंतर भरून ते निघाले होते. तर तेव्हा त्याच्या त्या पूर्वजन्मातील एका आईने त्यांना जी देवता होती त्यांनी सांगितलं की आपण बुद्धांना जे सम्यक संबुद्ध आहेत त्यांना भोजन द्यावं आणि तिच्या सांगण्यावरून त्यांनी पुण्य अर्जित होईल आणि त्या देवतेने सांगितल्यामुळे त्यांनी बुद्धांना सन्मानपूर्वक ते भोजन दान केलं होतं आणि बुद्ध त्यांना उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर बुद्ध त्यांना विचारतात तपस्वी आणि भल्लिकला की आपण कुठून आलेला आहात. तेव्हा ते सांगतात की उक्कल या बर्मा देशातून ते आलेले आहेत आणि बर्मा देशाची इतरही माहिती ते देतात. विशेषतः म्हणजे आज उक्कला हा जो भाग आहे हा डोंगर सिंगुत्तरा हा प्रांत जिथे आज श्वेडेगॉन पगोडा आज आपल्याला दिसतो. तर या ठिकाणीच हा जो पगोडा तुम्हाला दिसतो याच ठिकाणी पूर्वीचे जे बुद्ध आहेत ककुसंद यांनी त्याच ठिकाणी पाण्याचं भांड ठेवलेलं होतं. त्यानंतरचे कस्सप बुद्ध यांनी अंघोळीचा आपला टॉवेल वगैरे त्या ठिकाणी ठेवलेला होता. त्याच्यानंतर कनक मुनी बुद्ध यांनी त्यांची काठी त्या ठिकाणी ठेवली. हे बुद्धांना माहित होतं आणि त्याच्यामुळं बुद्धांनी त्याच ठिकाणी आपले केस धातू या तपस्सू आणि भल्लिक यांना दिले आणि त्या स्थळावर स्थापित ते करण्यात आलं असं आपल्याला दिसतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की बुद्धांच्या मनामध्ये काहीतरी योजना होती की बुद्धांनी त्यांनाच केस धातू का दिल्यात, त्या स्थळावर बुद्धांच्या केस धातू का स्थापित करण्यात आला, याची पार्श्वभूमी ही होती की पूर्वीच्या बुद्धांनी सुद्धा त्या प्रदेशामध्ये आपली जवळील काही वस्तू त्या ठिकाणी स्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्या डोंगरावर आणि त्याच ठिकाणी सिद्धार्थ गौतमाच्या केस धातूंची स्थापना त्याच स्थळावर करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतो की नंतरच्या कालावधीमध्ये तपस्वी आणि भल्लिक हे तात्काळ व्यापार न करता ते बुद्धांचे जे केस धातू आहेत ते रत्नजडित पेटीत घेऊन ते बर्माला निघाले आणि बर्माच्या परंपरेप्रमाणे देवतांनी त्यांचा मार्ग सुकर केला होता. देवांचा देव सक्क म्हणजे इंद्र आणि त्याचा इंजिनियर म्हणजे विश्वकर्मा याने त्यांच्या 500 बैलगाड्या वगैरे त्यांच्या देशामध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले असा एक संदर्भ आपल्याला मिळतो. आणि या प्रवासामध्ये रस्त्यामध्ये अजेथा हा स्थानिक राजा त्यांना भेटला. त्याने 2 केस धातू काढून घेतल्यात आणि स्वतःकडे ठेवल्यात अशी माहिती काही ग्रंथांमध्ये मिळते आणि त्यामुळे तपस्वी आणि भल्लिक हे थोडेसे दुःखी झाले होते. परंतु ते काही करू शकत नव्हते. पुढे ते रस्त्याने मार्गक्रमण करत असताना नागराजा म्हणजे समुद्रामध्ये नागा टाकलेला असताना एक नागराजा आला आणि त्यांनी पाहिलं, तो जयसेन नावाचा नागराजा होता आणि त्यांनी पाहिलं की या केसांमधून एक वेगळा प्रकाश बाहेर पडतोय आणि रात्रीच्या अंधारामध्ये तो त्या बोटीवर आला आणि त्या
प्रकाश कुठून येतो हे पाहून त्यांनी पाहिलं की या केस धातूंमधून तो प्रकाश येतो आहे, तर त्यांनी त्यातील 2 केस धातू काढून घेतल्यात आणि स्वतःसाठी त्यांनी ठेवून घेतलं की जेणेकरून त्याला पूजा अर्चा करता यावी. तर अशा प्रकारे 8 केस धातूमधून 4च केस धातू त्यांच्याकडे शिल्लक राहिल्यात आणि सरतेशेवटी ते त्यांच्या राज्यामध्ये पोहोचलेत आणि त्यांच्या देशातील राजाकडे जाऊन त्यांनी ही सर्व माहिती तेथील राजाला दिली. आणि बुद्धांनी कशा प्रकारे केस धातू त्यांच्या प्रदेशामध्ये माउंट सिंगुत्तराई येथे स्थापित करण्यासाठी दिल्यात, याची माहिती दिली. तर राजाला फार आनंद झाला आणि त्याच्या सन्मानार्थ त्यांनी या केस धातू राज्यात स्थापित करण्यासाठी त्या मिळाल्या असे त्याला वाटले आणि त्याला असं वाटलं की ही तर फार मोठी म्हणजे सन्मानजनक बाब आहे, की जगाचा अधिपती होण्यापेक्षा हा सर्वात मोठा सन्मान त्याला प्राप्त झालेला आहे असं त्याला वाटलं आणि त्यांनी सच्ची क्रिया केली. सच्ची क्रिया त्यांनी केली, की जर बुद्धांनी या केस धातू आमच्या प्रदेशामध्ये स्थापित करण्यासाठी जर पाठवले असतील आणि या केस धातूमधून 4 केस धातू आता चोरण्यात आल्यात. तर राजा म्हणाला, "जर हे काही सत्य असेल, की बुद्धांना याच ठिकाणी आमच्या प्रदेशामध्ये या 8 केस धातू स्थापित करायच्या होत्या आणि बुद्धांनी स्वतः या 8 केस धातू दिल्यात, तर चोरी गेलेल्या 4ही केस धातू त्या परत याव्यात." आणि या सिंगुत्तरा पर्वतावर स्थापित करण्यासाठी राजाला नंतरच्या कालावधीमध्ये आपण असं पाहतो, की त्या 8 केस धातू प्राप्त झाल्यात. असं सांगण्यात येतं आणि असंही म्हणतात, की जेव्हा त्यांनी ती पेटी उघडून पाहिली, तर त्या पेटीमध्ये त्यांना 8 केस धातू प्राप्त झाल्यात आणि त्या राज्याचं नाव होतं उक्कल. तर सिंगुत्तरा पर्वतावर हे स्थापित करण्यासाठी बुद्धांनी स्वतः दिलं होतं. मग ती जागा शोधण्यासाठी त्या पर्वतावर, कारण पर्वत खूप मोठं आणि तिथे झाडं-झुडपांनी सगळं तो पर्वत वेढला गेलेला होता. कुठे नेमकं स्थापित करायचं यासाठी शोध सुरू झाला आणि जवळपास 3 वर्ष ते जागा शोधत होते. शेवटी त्या ठिकाणी देवांचा देव इंद्र आला. त्याने पर्वतावरील सर्व झाडी-झुडपं स्वच्छ केली आणि स्थान निश्चित केलं. कारण का की पूर्वीच्या 3 बुद्धांनी म्हणजे ज्यामध्ये ककुछंद, कनकमुनी आणि कश्यप हे 36 मिलियन वर्षा अगोदरचे असल्या कारणाने शक्राला माहिती नव्हती. परंतु ककुसंद बुद्धाविषयी त्यास माहिती होती. याचं कारण असं की पूर्वीच्या कालावधीमध्ये जो यक्ष म्हणजे इंद्र जो होता तो म्हणजे शक्र जो होता तो पूर्वीच्या आयुष्यामध्ये तो यक्ष होता आणि त्यांनी बुद्धांना म्हणजे खाण्याचा प्रयत्न केला होता. कारण का यक्ष हे कसं आहे नरभक्षक होते आणि त्या योनीमध्ये असताना त्यांनी त्या बुद्धांना खाण्याचा प्रयत्न केला होता. अ, म्हणजे ककुसंद बुद्धांना. तर ते त्याला माहीत होतं आणि बुद्धांनी त्याला धम्मामध्ये स्थापित केलं होतं याची माहिती त्याला होती आणि त्या ठिकाणी पाण्याचं भांडं दिलं होतं आणि त्या ठिकाणी ते स्थापित करण्यात आलं होतं सिंगुत्तरा पर्वतावर. याची माहिती शक्राला असल्या कारणाने त्यानं ती जागा निश्चित केली, की याच ठिकाणी ही घटना घडलेली होती आणि अशा प्रकारे त्या पर्वतावर कुठे स्तूप स्थापित करावा हे एकदाचं निश्चित झालं आणि तो परिसर स्वच्छ केल्यानंतर तो परिसर लक्षात राहावा म्हणून त्या पर्वतावर झाडाच्या पानांनी तो परिसर आच्छादित करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी नंतर बुद्धांचे केस धातू त्या ठिकाणी स्थापित केले अशी माहिती आपल्याला अनेक ग्रंथातून प्राप्त होते. तर श्रीलंकामध्ये जी परंपरा आहे, राजा तिस्स यांच्याकडेही बुद्धाच्या कपाल धातू आहेत. म्हणजे ह्या ज्याला म्हणू की कपाळाच्या धातू आहेत. त्या त्याला प्राप्त झाल्या आणि बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर ज्या मल्लांना प्राप्त झाल्या होत्या आणि नंतर मल्लांकडून त्या महाकश्यप थेरांकडे गेल्या होत्या आणि त्यानंतर त्या दुसऱ्या थेरांकडे गेल्या होत्या आणि त्या भारतात होत्या नंतरच्या कालावधीत त्या श्रीलंकेमध्ये त्या स्थापित झाल्यात. तर काकण्णव म्हणजे हा जो राजा आहे श्रीलंकेचा त्याची अशी इच्छा होती की बुद्धांच्या कपाल धातू बरोबरच
बुद्धांच्या केस धातू सुद्धा प्राप्त व्हाव्यात, तेव्हा ज्येष्ठ थेर शिव याने आपल्या रिद्धिबलाने नागभूमीत त्या प्राप्त केल्या. त्या घटना अशी घडली होती की थेर शिव जेव्हा केस धातूसाठी नागभूमीत आलेत, तेव्हा नागराजा जयसेन यांनी त्या केस धातू लपवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या गिळंकृत केल्या होत्या त्या धातू. तेव्हा जे थेर आहेत शिव यांनी अगदी सूक्ष्म रूप धारण करून त्या नागराजाच्या पोटामध्ये प्रवेश करून त्या प्राप्त केल्या आणि त्या श्रीलंकेमध्ये स्थापित केल्या, असा संदर्भ प्राप्त होतो. महावंश हा जो श्रीलंकेचा दुसरा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्येही अशी माहिती प्राप्त होते की बुद्धाने बुद्धत्व प्राप्तीनंतर 9व्या महिन्याने बुद्धत्व प्राप्तीनंतर 9व्या महिन्यात श्रीलंकेला भेट दिली आणि महासुमन या पर्वत देवतेस त्यांनी केस धातू दिल्या होत्या आणि बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर नाग येथे मानेच्या अस्थी बरोबर मानेच्या ज्या अस्थी आहेत त्याच्यावर स्तूप उभारण्यात आला होता, हे सुद्धा आपल्याला या ग्रंथातून माहित होते. तर हा जो स्तूप आहे हा नागा स्तूप इथे आपल्याला दिसतो की इथे बुद्धाने भेट दिली होती आणि तिथे केस धातू दिल्या होत्या, इथे त्या स्थापित झाल्या होत्या. इथेच नंतर बुद्धाच्या मानेच्या धातू, त्याला पालीमध्ये गिवठ्ठी असं म्हणतात. मानेची जी धातू असते, मानेचं जे हाड असतं त्याला गिवठ्ठी धातू असं म्हणतात. तर ते इथे आपल्याला या महिनागा स्तूप हा दिसतो श्रीलंकेमध्ये जो आहे. केस धातू वंश हा एक ग्रंथ श्रीलंकेमध्ये आणि बर्मामध्ये फार पॉप्युलर आहे. याच्यामधून आपल्याला अशी माहिती मिळते की जेव्हा बुद्ध वेडुवन येथे राजगृहामध्ये होते, तेव्हा धम्म प्रचार प्रसारासाठी त्यांनी आपल्या शिष्यांना, म्हणजे जे अरहंत भिक्षू होते, त्यांना दूरवरच्या देशांमध्ये धम्माच्या प्रचार प्रसारासाठी पाठवायचं होतं आणि लोकांना बुद्धांना वंदन करण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून बुद्धाने आपले केस धातू त्यांना, त्या अरहंत भिक्षूंना दिल्याची आपल्याला माहिती मिळते आणि ते अशा पद्धतीनं ती माहिती मिळते. परंतु त्या अगोदर श्रीलंकेमध्ये जे केस धातू आहेत इतर ठिकाणी, त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की श्रीलंकेचे पंतप्रधान नाही अध्यक्ष होते, प्रेसिडेंट. आणि इथे तुम्हाला या चित्रामध्ये बुद्धांचे केस धातू जे दिसतात हे 2011 साली श्रीलंकेतून बांगलादेशामध्ये नेण्यात आले होते आणि तिथून नंतर त्या केस धातू पुन्हा सन्मानपूर्वक पुन्हा ते श्रीलंकेमध्ये आणण्यात आले. तर असे काही संदर्भ आपल्याला मिळतात की कशा पद्धतीनं एक दुसऱ्या देशांमध्ये या केस धातूची पूजा वंदना होते आणि श्रीलंकेमध्ये कशा पद्धतीनं बुद्धांचे केस धातू अजूनही संरक्षित आणि सुरक्षित आहेत हे आपल्याला दिसतं. आणि हे धातू आहेत गंगारामय्या, हे टेम्पल आहे श्रीलंकेमध्ये. इथे बुद्धांचे हेअर रेलिक्स आहेत, म्हणजे केस धातू आहेत. इथे सुद्धा आपल्याला ह्या धातू दिसतात. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं की बुद्धांनी स्वतः आपल्या शिष्यांना काही केस धातू दिल्या होत्या. त्या केस धातू 6 भिक्खूंना, अरहंत भिक्षूंना त्यांनी दिलेल्या होत्या आणि त्याच्यावर नंतरच्या कालावधीमध्ये अनिरुद्ध थेरांनी बर्मामध्ये, सेंटर बर्मा हे जागा आहे, तिथे सक्काच्या मदतीने बुद्धांच्या केस धातू स्थापित करण्यात आल्या, असा संदर्भ आपल्याला मिळतो. त्यानंतर थेर सोबित यांनी साऊथ बर्मामध्ये पर्जन्य देवता, म्हणजे पर्जन्य देवता माहित आहे ना तुम्हाला, ज्याच्यातून पाऊस येतो, ती पर्जन्य देवता, त्याच्या साहाय्याने साऊथमध्ये ह्या केस धातू स्थापित झाल्यात. थेर पद्मुत्तरा यांनी वेस्ट बर्मामध्ये मणिमेखला या समुद्र देवतेच्या साहाय्याने स्तूप उभारण्यात आला, अशी माहिती मिळते. त्यानंतर थेर गुणसागर हे नॉर्थमध्ये गेले होते बर्माच्या, तर इथे रुक्ख देवतेने त्यांना स्तूप उभारण्यासाठी मदत केली, ही माहिती मिळते. त्यानंतर थेर देवान पंडित यांनी ईस्ट बर्मामध्ये नाग राजा जो होता
वरुण देवतेचा वरुण त्याच्या साहाय्याने यांनी ईस्ट बर्मामध्ये या केस धातू स्थापित केल्याची माहिती मिळते. त्यानंतर थेर रैवत नॉर्थमध्ये तामिळी मर्चंट जो व्यापारी होता त्याच्या मदतीनं त्या ठिकाणी स्तूप स्थापित झाल्या अशीही माहिती आपल्याला मिळते. थोडक्यात काय तर बुद्धांच्या केस धातू वर सुद्धा स्तूप उभारण्यात आले. काही स्तूप बुद्धांच्या हयातीमध्ये आणि काही स्तूप बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर उभारण्यात आल्याची माहिती आपल्याला अनेक ग्रंथांमधून प्राप्त होते. आणि म्हणूनच आपण गाथा म्हणत असताना असं म्हणतो की बुद्ध धम्मच्च संग सुगत तनुभवा धातवो धातू गब्बे लंकाय जंबुद्वीपे, म्हणजे लंका आणि जंबुद्वीपामध्ये तिदस पूर्वरे नागलोकेच थूपे सब्बे बुद्ध सबिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सब्बेपि बुद्धं दसबल तनुजं बोधि चेतियं नमामि वंदामि चेतियं सब ठाणे सुंपति टिटं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. आज आपण चर्चा केली ती चर्चा होती केस आणि लोम, शरीरावरचे केस आणि डोक्यावरचे केस यावर उभारण्यात आलेले जे स्तूप आहेत. आपण गाथा म्हणत असताना नेहमी सदैव असं म्हणत असतो की सर्व ठिकाणी बुद्धांचे केस लोम जे धातू आहेत सर्व दूर पृथ्वीवर आणि अनेक चक्रवालांमध्ये त्यांना आपण वंदन करतो. या गाथेचा म्हणजे या ओळीचा तो अर्थ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सोबतच आजची ही जी चर्चा आहे ही चर्चा मी आज या ठिकाणी थांबवित आहे. तुमची काही एक दोन प्रश्न असतील तर निश्चित चर्चा करूया. फक्त आजचा जो विषय होता तो केस आणि लोम धातू विषय होता. पुढच्या वेळेस मी तुमच्या सोबत बुद्धांचे जे धातू आहेत, दंत धातू आहेत किंवा ललाट धातू आहेत किंवा